नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील ठोकळा प्रश्नसंच पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला भूगोल, इतिहास, विज्ञान या टॉपिकवरती प्रश्न पाहायला मिळणार आहेत। आजचे सर्वच प्रश्न मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत, जे परीक्षेत येऊ शकतात असे प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राइब करून घेतलं नसाल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? तर आपल्या महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागलेल्या आहेत? तर 7 जिल्ह्यांच्या। तर कोणते ते जिल्हे आहेत लक्षात ठेवा। पहा मित्रांनो, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड। तर या 7 जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागलेल्या आहेत, लक्षात ठेवा। परीक्षेमध्ये तुम्हाला जोड्या लावासाठी सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो किंवा वंदानारमध्ये हे जे ऑप्शन्स जे 7 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगितलेली आहेत ते 7 जिल्ह्यांपैकी एक नाव तुम्हाला दिलेलं असतं आणि त्यापैकी जे आन्सर करेक्ट आहे ते तुम्हाला शोधायचं असतं मित्रांनो। तर लक्षात ठेवा हे संपूर्ण माहिती। चला पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तर मध्य प्रदेश राज्याला लागून आहे महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा। महाराष्ट्रातील किती जिल्हे तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतात? तर पहा मित्रांनो, किती जिल्हे आहेत तेलंगणा राज्याला लागून? तर 4 जिल्हे आहेत, त्यांची नावे पहा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर साल्हेर हे शिखर आहे आपल्या महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर। कुठे आहे हे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि या साल्हेर शिखराची उंची आहे 1567 मीटर, लक्षात ठेवा। मित्रांनो, मला सांगा की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे। तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई। तर याची उंची 1646 मीटर आहे आणि हे अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, कळसुबाई या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून सुद्धा ओळखले जाते, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे आपला, कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? तर पंचगंगा नदीला म्हटलं जातं कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी। महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात रत्नागिरी या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर मित्रांनो, 1 मे 1981 ला रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती झाली। पूर्वी मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याला उत्तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याला दक्षिण रत्नागिरी असं म्हटलं जात होतं, पण 1981 ला रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि या जिल्ह्यांची नावे बदलण्यात आलेली आहेत, तर लक्षात ठेवा ही माहिती। चला पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातला एकही तालुका नसणारा जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर आहे। पहा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे एकही तालुका नाही। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, ज्यामध्ये 358 तालुके आहेत, परंतु मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, मांजरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी या नदीची उपनदी आहे मांजरा नदी आणि ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून जाते, लक्षात ठेवा। अहमदनगर जिल्ह्याजवळील बालाघाट पर्वत रांगेत ही उगम पावते आणि गोदावरी नदीत जाऊन मिसळते। महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य। तर याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1985 ला याची स्थापना झाली। हे अभयारण्य कुठे आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठावर आहे, लक्षात ठेवा। मित्रांनो, मी जी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती देत आहे त्यामध्ये तुमचे 2-3 प्रश्न कव्हर होत आहेत, त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला पुढचा प्रश्न आहे आपला, जेजुरी हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पहा मित्रांनो, जेजुरी हे शहर कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि कऱ्हा नदी ही नीरा नदीची उपनदी आहे, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन, गरबा लोककला नृत्य कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर गुजरात राज्याचे हे लोकनृत्य आहे गरबा।
तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली जीकेची PDF हवी असेल तर अवेलेबल आहे। आज जे आपण प्रश्न पाहतोय तशा प्रकारचे वन लाइनर क्वेश्चन आन्सर आपण या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। ही PDF प्रत्येक परीक्षेसाठी, तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही PDF महत्त्वाची असणार आहे। या PDF मध्ये आपण सर्व महत्त्वाच्या टॉपिक्सवरती प्रश्न कव्हर केलेले आहेत। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला WhatsAppला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। जळगाव जिल्ह्यात कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर फेकरी औष्णिक विद्युत केंद्र आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि हे मुख्यतः भुसावळ शहराजवळ आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते। या प्रदेशात विविध प्रकारची वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव आढळतात, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मृदेस लेटराइट मृदा असं म्हटलं जातं? तर जांभी मृदा। पहा मित्रांनो, ही मृदा रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते, लक्षात ठेवा। उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर जयपूर या ठिकाणी आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय। चला पुढचा प्रश्न आहे आपला, कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होतो? तर कुकडी धरणाचा फायदा हा पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांना होतो। मित्रांनो, कुकडी नदीवर कोणती धरणे बांधण्यात आलेली आहे? तर या प्रकल्पामध्ये एडगाव, माणिकडोह, वडद, पिंपळगाव, जोगे आणि डिंबे ही धरणे समाविष्ट आहेत। या धरणामुळे आणि कालव्यामुळे शेतीला पाणी मिळण्यास मदत होते, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे आपला, हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे हिमबिबटे संवर्धन केंद्र। कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? तर पहा मित्रांनो, कोणत्या प्रदेशाला म्हटलं जातं? तर उत्तराखंड या राज्याला म्हटलं जातं देवभूमी। का म्हणतात मित्रांनो देवभूमी? तर हे राज्य अनेक हिंदू धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे त्याला देवभूमी असं म्हटलं जातं, ज्याचा अर्थ देवाची भूमी असा होतो, लक्षात ठेवा। चला आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे खारे पाणथळ प्रदेश? तर हे आपल्या भारतातील राजस्थान राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यामध्ये आहे सायलेंट व्हॅली प्रकल्प, लक्षात ठेवा। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, ज्याला महाबीज म्हणून ओळखले जाते, तर याचे मुख्यालय हे अकोला या ठिकाणी आहे। पहा मित्रांनो, अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचेही केंद्र आहे, जे कृषी शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे आपला, सारस पक्षाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे सारस पक्षाचा जिल्हा म्हणून। चला नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे? तर आंबोली घाट हा घाट आहे महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील घाट। पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे अन्नाईमुडी, तर याची उंची 2695 मीटर आहे आणि हे शिखर केरळ राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की अन्नाईमुडी हे जे शिखर आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते केरळ राज्यात आहे, लक्षात ठेवा, आणि त्याची उंची आहे 2695 मीटर। चला पुढचा प्रश्न पहा, मुंबई शहर बाजाराची स्थापना कधी झाली? तर 1875 झालेली आहे मुंबई शहर बाजाराची स्थापना। चला पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर तापी नदी आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी, लक्षात ठेवा। महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे? तर आपल्या महाराष्ट्राची सीमा ही आपल्या भारतातील एकूण 6 राज्यांना लागलेली आहे। कोणते ते राज्य आहे? तर गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गोवा हे 6 राज्य आहेत, लक्षात ठेवा। चला आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे।
मित्रांनो, यावरती बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे की आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. चला आपला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात? तर 5 जिल्हे येतात महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय विभागात. तर त्या जिल्ह्यांची नावे काय आहेत? तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे जिल्हे येतात पुणे प्रशासकीय विभागात, लक्षात ठेवा. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले? तर आसई या ठिकाणी झाले आहे दुसरे इंग्रज मराठा युद्ध. पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर 1761 ला झाले आहे पानिपतचे तिसरे युद्ध. आणि मित्रांनो, पानिपतचे तिसरे युद्ध हे कोणामध्ये झाले होते? तर सदाशिवराव भाऊ आणि अहमद शहा अब्दाली यांच्यामध्ये झाले होते पानिपतचे तिसरे युद्ध, लक्षात ठेवा. पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? तर पहा मित्रांनो, पानिपतचे दुसरे युद्ध हे 5 नोव्हेंबर 1556 ला झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पानिपतचे दुसरे युद्ध हे कोणामध्ये झाले होते? तर पानिपतचे दुसरे युद्ध हे अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाले. हे युद्ध पानिपतच्या मैदानात झाले होते आणि या युद्धात अकबरचा विजय झाला होता, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण, नखशिखा, नायिका भेद आणि 7 शतक हे ग्रंथ लिहिलेले आहेत. तर यापैकी बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे. तर नायिका भेद, नखशिखा आणि 7 शतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ आहेत, लक्षात ठेवा. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत हे आहे आपल्या मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. चला पुढचा प्रश्न आहे आपला. रंध्रापासून जठरापर्यंतच्या अन्ननलिकेच्या भागास काय म्हटले जाते? तर ग्रासिका म्हणतात. मानवी शरीराच्या कोणत्या अवयवास हाड नसते? तर जिभेला नसते हाड. ग्लुकोजमध्ये कार्बनचे किती अणू असतात? तर 6 अणू असतात. ग्लुकोजमध्ये कार्बनचे 6 अणू असतात. चला आपला पुढचा प्रश्न पहा. ओसिमम सॅक्टम हे कोणत्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे? तर हे तुळस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन. पेशीतील केंद्रकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? तर रॉबर्ट ब्राउन यांनी लावला पेशीतील केंद्रकाचा शोध. कधी लावलेला आहे? तर 1881 मध्ये, लक्षात ठेवा. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेला आहे. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? तर टंगस्टन या धातूची तार वापरतात विजेच्या दिव्यामध्ये. मोड आलेले धान्य व आंबवलेले अन्नपदार्थ यामध्ये कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात तयार होते? तर ब जीवनसत्व तयार होते मोड आलेले धान्य आणि आंबवलेले अन्नपदार्थ यामध्ये, लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न आहे. मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर स्टेथोस्कोप वापरला जातं मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी. तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? तर पितळ हा धातू तयार होतो तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून. चला नेक्स्ट क्वेश्चन. दुसरे गोलमेज परिषद कधी पार पडले? तर 1931 ला पार पडले आहे दुसरे गोलमेज परिषद. आणि मित्रांनो, दुसरे गोलमेज परिषद हे लंडन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. कधी? तर ही परिषद 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या कालावधीत झाली आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? तर भारत छोडो आंदोलन हे 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाले. हे आंदोलन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी सुरू केले होते. तर या आंदोलनाद्वारे भारतातील ब्रिटिश राजवट संपवण्याची मागणी करण्यात आली होती, लक्षात ठेवा. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला? तर पहा मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे. पहा मित्रांनो, 16 ऑगस्ट 1982 रोजी धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून लातूर जिल्हा, तर 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली या 2 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पहा. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली आहे? तर राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे वेदांत कॉलेजची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन. मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, मोडक सागर हे धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि हे वैतरणा नदीवर बांधलेले आहे, लक्षात ठेवा. आणि ते मुंबई शहराला पाणी पुरवठा करते. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना केव्हा फाशी देण्यात आली? तर त्यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली होती, लक्षात ठेवा, महत्त्वाचा हा प्रश्न आहे. चला पुढचा आपला प्रश्न. पहिला इंग्रज गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉन हेस्टिंग्ज हा होता पहिला इंग्रज गव्हर्नर. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली आहे, लक्षात ठेवा. कधी? तर 3 मे 1939 याची स्थापना करण्यात आली. 1857चा उठाव कुठून सुरू झाला? तर 1857चा उठाव हा मेरठ छावणीमध्ये 10 मे 1857 रोजी सुरू झाला आहे, लक्षात ठेवा. चला आपला पुढचा महत्त्वाचा प्रश्न. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले आहे? तर 13 एप्रिल 1919ला अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड झाले आहे. चला पुढचा आपला प्रश्न पहा. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कधी झाली? तर 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमध्ये गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला आहे. तर भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही 8 ऑगस्ट 1942ला झाली, लक्षात ठेवा. लिंगमळा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे सातारा जिल्ह्यामध्ये लिंगमळा धबधबा. चला पुढचा प्रश्न पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली आहे? तर 28 डिसेंबर 1885ला झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्लासीची लढाई कधी झाली होती? तर 1757ला झालेली आहे प्लासीची लढाई. कोणामध्ये झाली? तर सिराज उद्दौला आणि इंग्रजांमध्ये ही लढाई झाली होती. तर डेट लक्षात ठेवा, कधी झालेली आहे प्लासीची लढाई? तर 23 जून 1757, लक्षात ठेवा. भारतातील 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, आपण जनगणना 2011 वरती एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने, कारण या टॉपिकवरती परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न नक्की विचारले जातात. त्यासाठीच अजून तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या. सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर नक्की पहा व्हिडिओ. चला पुढचा प्रश्न पहा. चला पुढचा आपला प्रश्न आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. सालबाईचा तह कुणाकुणात झाला होता? तर महादजी शिंदे आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झाला आहे सालबाईचा तह. कधी? तर 17 मे 1782ला, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. मुंबई प्रांतातील म्हणजेच महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती होती? तर बॉम्बे असोसिएशन ही होती मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना आणि याची स्थापना ही 26 ऑगस्ट 1852ला झाली आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना लंडनमध्ये कोणी स्थापन केली? तर ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना लंडनमध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केली आहे. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात किती सदस्य उपस्थित होते? तर 72 सदस्य उपस्थित होते राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात. याची स्थापना केव्हा झाली ते आपण आधीच पाहिले. 28 डिसेंबर 1885ला याची स्थापना झालेली आहे
आणि संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केलेली आहे। तर लक्षात ठेवा ही माहिती। चला पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या कालखंडात मवाळ कालखंड म्हटले जाते? तर कोणत्या कालखंडाला म्हटलं जातं मवाळ कालखंड? तर 1885 ते 1905 या कालखंडास म्हटलं जातं मवाळ कालखंड। तर पहा मित्रांनो, जहाल कालखंड कधीचा होता? तर 1905 ते 1920 या कालखंडास म्हटलं जातं जहाल कालखंड। आणि गांधी युग हे 1920 ते 1947 हे आहे, लक्षात ठेवा। आद्य क्रांतिकारक असे कोणाला संबोधले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना म्हटलं जातं आद्य क्रांतिकारक। चला पुढचा प्रश्न पहा, व्हिक्टोरिया राणीस भारताची साम्राज्ञी हा किताब कोणी दिला आहे? तर लॉर्ड लिटन यांनी दिला हा किताब। व्हिक्टोरिया राणीस भारताची साम्राज्ञी हा किताब दिला 1877 ला। चला पुढचा प्रश्न, वयाच्या 13व्या वर्षी स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्त्रोत ही काव्य कोणी रचली आहे? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही काव्य आहे। मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केली? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेली आहे मित्रमेळा ही संघटना। चला पुढचा प्रश्न आहे, असहकार चळवळीत मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे? तर सेनापती बापट यांनी केले असहकार चळवळीत मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व। दांडी यात्रेत गांधीजींच्या 78 सदस्यांपैकी किती सदस्य महाराष्ट्रीयन होते? तर 13 सदस्य होते महाराष्ट्रीयन, लक्षात ठेवा। 29 डिसेंबर 1953 रोजी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली आहे? तर न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ही भारत सरकारने केलेली आहे। कधी? तर 29 डिसेंबर 1953 ला, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केव्हा झाली आहे? तर 3 ऑगस्ट 1947 ला झाली आहे महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना। कोविड-19 साठी मानक चाचणी काय आहे? तर RT-PCR हे आहे। पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? तर खोटे बोलणे ओळखण्यासाठी आहे पॉलिग्राफ हे यंत्र। चला पुढचा प्रश्न आहे, ॲनाटॉमी म्हणजे काय? तर सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणे या शास्त्राला ॲनाटॉमी असं म्हटलं जातं। अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला? तर त्यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे। रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला? तर कोल्ट यांनी लावलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण आहे? तर अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय आहे राकेश शर्मा। वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? तर JP बोस यांनी लावलेला आहे। रक्तगटाचा शोध कोणी लावला आहे? तर मित्रांनो, ऑस्ट्रियन अमेरिकन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला आहे। त्यांनी 1901 मध्ये रक्तगटाचे ABO या गटाचा शोध लावला होता आणि या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, सन 1950 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ यांनी लावलेला आहे, लक्षात ठेवा। DNAचा शोध कोणी लावला आहे? तर फ्रेडरिक मिशर यांनी लावलेला आहे DNAचा शोध। नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला? मित्रांनो, 1608 मध्ये दुर्बिणीचा शोध लावण्याचे श्रेय हॅन्स लिपर्शे यांना दिले जाते, परंतु गॅलिलिओ गॅलिलीने त्याची पुनर्रचना केली। त्या दुर्बिणीची डिझाईनमध्ये पुनर्रचना केलेली आहे आणि खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर करून महत्त्वपूर्ण शोध लावले आहेत। म्हणून कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला असा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे आन्सर गॅलिलिओ असं द्यायचं आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत? तर लुई पाश्चर हे आहेत अँटी रेबीजच्या शोधाचे जनक।
होमिओपॅथीचा जनक कोण आहे? तर सर हॅनिमन हा आहे होमिओपॅथीचा जनक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावलेला आहे? तर विल्यम हार्वे यांनी लावला. पहा मित्रांनो, रक्ताभिसरण म्हणजे काय? तर रक्ताभिसरण म्हणजे रक्ताची शरीरात फिरण्याची प्रक्रिया जी हृदय आणि रक्तवाहिन्याद्वारे होते. तर डॉक्टर विल्यम हार्वे यांनी सांगितले की रक्त हृदयाद्वारे शरीरात फिरते आणि परत येते. तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध हा डॉक्टर विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. चला पुढचा प्रश्न पहा. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण आहे? तर मित्रांनो, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF ही प्रक्रिया विकसित करणारे ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट एडवर्ड आणि पॅट्रिक स्टेप्टो हे दोन प्रमुख वैज्ञानिक होते. त्यांनी 1978 मध्ये लुईस ब्राउन या नावाने पहिले टेस्ट ट्यूब बेबी हे जगाला दिले आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली जीकेची PDF हवी असेल तर ती अवेलेबल आहे. तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेसाठी आपण ही PDF बनवलेली आहे. सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आपण त्या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर विज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जातो भटनागर पुरस्कार. कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर स्टेटोस्कोप या साधनाने मोजले जातात हृदयाचे ठोके. पुढचा आपला प्रश्न आहे, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आहे? तर जे थॉम्सन यांनी 1897 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला. पहा मित्रांनो, त्यांनी कॅथोड किरणाच्या अभ्यासातून हे सिद्ध केले की अणूमध्ये नकारात्मक चार्ज असलेले कण असतात, ज्याला त्यांनी इलेक्ट्रॉन म्हटलेला आहे. आणि त्यांना 1906 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे इलेक्ट्रॉनचा शोध लावल्याबद्दल. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? तर चीन या देशामध्ये लागलेला आहे कागदाचा शोध. पुढचा आपला प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आहे? तर जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर आइन्स्टाईन यांनी मांडला सापेक्षतेचा सिद्धांत. नेक्स्ट क्वेश्चन, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मायकेल फुको यांनी लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ. हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांची ओळख आहे हरित क्रांतीचे जनक म्हणून. श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत श्वेत क्रांतीचे जनक. पुढचा आपला प्रश्न आहे, अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक आहेत डॉक्टर होमी भाभा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर न्यूटन यांनी मांडला आहे. क्ष किरणांचा शोध कोणी लावला आहे? तर विल्यम रॉडचेन यांनी लावलेला आहे क्ष किरणांचा शोध. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यामध्ये आहे कालीबंगन हे ठिकाण. चला पुढचा आपला प्रश्न आहे, सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर निसर्गाची पूजा आणि यज्ञ करणे हा होता वैदिक आर्याचा धर्म. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर जैन धर्माच्या पवित्र ग्रंथांना आगम किंवा आगमसूत्र असं म्हटलं जातं. हे ग्रंथ भगवान महावीरांच्या शिकवणीचे संकलन आहेत जे त्यांच्या शिष्यांनी तयार केले होते. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राज्यघराण्याने स्थापित केला होता? तर यादव घराणे यांनी स्थापन केलेला हा किल्ला आहे देवगिरी किल्ला. नेक्स्ट क्वेश्चन, कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली?
तर राष्ट्रकूट राजवट यामध्ये झालेली आहे कैलास मंदिराची निर्मिती। कैलास मंदिर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे कैलास मंदिर। गौतम बुद्धाचे जन्मस्थळ कोणते आहे? तर लुंबिनी हे आहे गौतम बुद्धाचे जन्मस्थळ। चला पुढचा प्रश्न पहा, भगवान महावीर यांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर कुंडग्राम हे आहे भगवान महावीर यांचे जन्मस्थळ। पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते? तर बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाले पानिपतचे पहिले युद्ध। पानिपतचे पहिले युद्ध हे कोणत्या वर्षी झाले होते? तर 1526 ला झाले आहे, लक्षात ठेवा। बऱ्याच हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत मित्रांनो, त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। चला पुढचा प्रश्न पहा, इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? तर सिकंदर लोदी यांनी हलवली होती, लक्षात ठेवा। दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले? तर आसई या ठिकाणी झाले आहे दुसरे इंग्रज मराठा युद्ध। पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर 1761 ला झाले आहे पानिपतचे तिसरे युद्ध। आणि मित्रांनो, पानिपतचे तिसरे युद्ध हे कोणामध्ये झाले होते? तर सदाशिवराव भाऊ आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाले होते पानिपतचे तिसरे युद्ध, लक्षात ठेवा। पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? तर पहा मित्रांनो, पानिपतचे दुसरे युद्ध हे 5 नोव्हेंबर 1556 ला झाले आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, पानिपतचे दुसरे युद्ध हे कोणामध्ये झाले होते? तर पानिपतचे दुसरे युद्ध हे अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाले। हे युद्ध पानिपतच्या मैदानात झाले होते आणि या युद्धात अकबरचा विजय झाला होता, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण, नखशिखा, नायिकाभेद आणि 7 शतक हे ग्रंथ लिहिलेले आहेत। तर यापैकी बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे, तर नायिकाभेद, नखशिखा आणि 7 शतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ आहेत, लक्षात ठेवा। छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? तर त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे संस्कृतमध्ये, आत्ताच आपण पाहिलेला आहे मित्रांनो। चला पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? तर 19 फेब्रुवारी 1630 ला झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवनेरी या किल्ल्यावर झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला आहे? तर 6 जून 1674 ला झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि आपण हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतो, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर रायगड या किल्ल्यावर झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। छत्रपती शिवरायांनी सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता आहे? तर तोरणा हा किल्ला आहे आणि हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? तर 8 ग्रह आहेत, लक्षात ठेवा। सौरमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात? तर मंगळ ग्रहाला म्हटलं जातं लाल ग्रह। सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु हा ग्रह आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह। पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? तर पृथ्वीच्या सुमारे 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, चंद्राच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात? तर त्याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं। भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर रिस्टर या एककात मोजली जाते भूकंपाची तीव्रता। उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर 21 जून हा दिवस आहे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस। पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे? तर 3% आहे पृथ्वीवर गोडे पाणी। हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर 0.03% आहे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण।
पृथ्वीवर सर्वाधिक असलेला वायू कोणता? तर नायट्रोजन हा वायू आहे. किती टक्के हा वायू आहे पृथ्वीवर? तर 78% आहे, लक्षात ठेवा. पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? तर 21% आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर बुध हा ग्रह आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह. लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली आहे? तर उल्कापातामुळे झालेली आहे लोणार सरोवराची निर्मिती. आणि मित्रांनो, हे जे सरोवर आहे हे कुठे आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. सार्क या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर एकूण 8 देश सदस्य आहेत सार्क या संघटनेमध्ये. तर मित्रांनो, त्यांची नावे काय आहेत? तर अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे 8 देश सदस्य आहेत सार्क या संघटनेचे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली आहे? तर 8 डिसेंबर 1985 ला झालेली आहे सार्क संघटनेची स्थापना. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर फोटोमीटर हे उपकरण वापरलं जातं प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर डेसिबल हे एकक आहे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे. नेक्स्ट क्वेश्चन, 1 मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम? तर 1000 किलोग्रॅम, लक्षात ठेवा. 1 किलो बाईट म्हणजे किती बाईट्स? तर 1024 बाईट्स, लक्षात ठेवा. अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? तर समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर हे उपकरण वापरलं जातं. तापमानाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? तर केल्विन हे आहे. वेगाचे SI एकक कोणते आहे? तर मीटर पर सेकंद हे आहे. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर बॅरोमीटर हे उपकरण वापरतात हवेचा दाब मोजण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, शक्तीचे एकक कोणते आहे? तर वॅट आहे. डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? तर आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरलं जातं. समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते? तर फॅदम आहे. ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? तर जूल आहे. नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर सुकुमार सेन हे आहेत आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त. पुढचा आपला प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपती पदावर राहिले आहेत. भारतात राष्ट्रपतीपदी निवडून आलेले पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आहेत आपल्या भारतात राष्ट्रपती पदावर निवडून आलेले पहिले उपराष्ट्रपती. सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारे पहिले इंग्रज कोण होते? तर जेम्स प्रिन्स हे होते सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारे पहिले इंग्रज. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक. चरक संहिता नावाचा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर आयुर्वेदाशी संबंधित आहे चरक संहिता हा ग्रंथ. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील मौर्य वंशाचा पहिला सम्राट कोण होता? तर चंद्रगुप्त मौर्य हा होता. स्वातंत्र्य सैनिक सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले हे होते. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर 13 एप्रिल 1919 ला झाले आहे जालियनवाला बाग हत्याकांड. गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे? तर भागीरथी हे नाव आहे गंगा नदीचे दुसरे नाव. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरात एकूण हाडाची संख्या किती आहे? तर 206 आहे मानवी शरीरातील हाडांची संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या,
जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। आणि मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली जीकेची PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।